नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पावसाचं पडणारं पाणी साठवून ठेवून त्याचा वापर आपल्या शेतीसाठी करणं हे आता खूप गरजेचं आहे. अर्थात पाणी साठवण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करतो. त्यातलीच एक उपाययोजना म्हणजे बंधारा बांधणं. आज आपण कोकण विजय बंधारा कसा बांधला जातो त्याची माहिती करून घेणार आहोत. मंडळी, नालापात्रात उपलब्ध असलेल्या लहान ते मध्यम आकारांच्या दगडांचा वापर करून कुशल कामगारांच्या मदतीशिवाय कोकण विजय बंधारा बांधता येतो. नाल्याच्या प्रवाहाच्या दिशेने बंधारा वरच्या बाजूने प्लॅस्टिक अस्तरित केल्यास अपधावेच्या पाण्याचा साठा सर्वसाधारणत 2 ते 3 महिने उपलब्ध करणं शक्य आहे. आता हा बंधारा बांधण्यासाठी जी जागेची निवड आहे ती करताना काही गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात. त्यामध्ये नाल्याचा उतार हा 3% कमी असावा. तसंच वळणालगतची जागा नसावी. नाला साधारणत 1 ते 2 मीटर खोल असावा. नाल्याचे काठ सुस्पष्ट असावेत. यानंतर ह्या बंधारा बांधण्यासाठी साहित्य काय काय लागतं तर दगड किंवा धोंडे. हे दगडधोंडे साधारण मोठे ते मध्यम आकाराचे असावेत. तसंच 75 GSMचं प्लॅस्टिक कापड लागतं. मंडळी, ह्या बंधारा बांधण्याचे फायदे काय आहेत तर नाल्यातून वाहून जाणाऱ्या मातीची धूप यामुळे थांबते. बंधारा बांधल्यामुळे लोकसहभागातून जलसंधारण साधता येतं. याला खर्च कमी लागतो. तसंच कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागत नाही. दरवर्षी पुन्हा पुन्हा बंधारा बांधावा लागत नाही. फक्त दरवर्षी नियमित देखभाल आणि दुरुस्ती याला पुरेशी आहे. प्लॅस्टिक आच्छादन केल्यामुळे पाणी अडवलं जातं आणि निर्माण झालेल्या जलसाठ्याचा वापर आपण रब्बी पिकाच्या सिंचनासाठी करू शकतो. भूगर्भात पाण्याचं पुनर्भरण होऊन परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी या बंधाऱ्यामुळे वाढते. मंडळी, नाल्याच्या तळाच्या जमिनीच्या प्रकारानुसार साधारणपणे 15 मीटर ते 30 मीटर खोल आणि 1.6 मीटर रुंद असं पायाचं खोदकाम करावं. तसंच पाया नाल्याच्या दोन्ही काठाच्या साधारणत 50 मीटर आत खोदावा की जेणेकरून दगड आणि धोंडे आतमध्ये घट्ट बसून बंधाऱ्याला मजबूती देतील. पायामध्ये दगड व्यवस्थित रचून सांधेमोड पद्धतीनं थर करावेत. नाल्याच्या खोलीनुसार बंधाऱ्याची उंची ही साधारणत 1 मीटर ठेवावी. बंधाऱ्याची भिंत व्यवस्थित रचून झाल्यावर बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला प्लॅस्टिक कापड साधारणत 75 GSMचं टाकावं आणि त्यावर दगड टाकावेत म्हणजे ते तळाला चिकटून राहतील. अशा पद्धतीनं कोकण विजय बंधारा हा पावसाळा संपताना शेतातील ओढे, लहान नाले यातील प्रवाहाचा वेग मंदावल्यावर म्हणजे साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये बांधावा. नाल्यामध्ये एकाखाली एक साखळी पद्धतीने कोकण विजय बंधारे बांधावेत. बांधकामाला सोपा असलेला हा कोकण विजय बंधारा लोकसहभागातून कोकणामध्ये आपल्या प्रभावीरित्या उपयोगात आणता येऊ शकतो. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.